नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो पहा, एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. पहा, ट्विटर हँडलद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. तर माहिती कोण दिलेली आहे? प्रकाश आंबेडकर साहेबांनी. प्रकाश आंबेडकर साहेब कोण आहेत? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. जे कोणी BSc नर्सिंग झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे. त्यासोबतच ज्यांचं BMS झालेलं आहे त्यांच्यासाठी पण न्यूज असणार आहे ही. ज्यांचं BMS वगैरे आहे त्यांच्यासाठी पण ही इम्पॉर्टंट महत्त्वाची न्यूज आहे. तर पहा, सर्वांना माहिती आहे समुदाय आरोग्य अधिकारी हे पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 40,000 पगार भेटते. ठीक आहे. ज्यामध्ये अगोदर 25 आणि 15 असं होतं. म्हणजे 25 हे मूळ वेतन होतं, 15 हे कामावर आधारित वेतन होतं. तर आता त्यामध्ये पण बदल झालेला आहे. 25 जे आहे त्या ठिकाणी 35 करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी 5 असं केलेलं आहे. म्हणजे 35 हे मूळ वेतन आणि 5 हे जे आहे कामावर आधारित. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत चांगली बातमी झालेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अगोदरच याचे 1700 जवळपासची जाहिरात आलेली आहे, पण काही कारणास्तव हे कोर्टामध्ये गेलेलं आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. त्या संदर्भात पण अपडेट आपण देत असतो. 1700 पदं. त्यानंतर आज आहे 25 मार्च 2026 विधान भवन मुंबई याद्वारे जे आहे प्रकाश आंबेडकर साहेबाचं ट्विटर हँडलद्वारे माहिती आली आहे. नागरिकांना सुरळीत आरोग्यसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तालुकास्तरीय जे असतात ते, त्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे जे की जिल्हा स्तरावर असतात ते, तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा पहा सब सेंटर. ठीक आहे. म्हणजे आता नाव बदलून त्याचं काय झालेलं आहे? आयुष्मान आरोग्य मंदिर असं नाव झालेलं आहे. सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी असावा या दृष्टीने असावा या दृष्टीने विभागाकडून 5 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहेत. ठीक आहे. ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. खूप महत्त्वाची. ऑलरेडी आता जे आहेत समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे कम्युनिटी ऑफिसर जे आहेत हेल्थ ऑफिसर, आता सध्या कुठं हे जॉब करता येतं? हे करता येतं उपकेंद्रामध्ये. ठीक आहे. म्हणजे आयुष्मान आरोग्य मंदिरमध्ये या ठिकाणी हे जॉब करतायत. या ठिकाणी यांचं जे आहे सध्या 10,000 हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहेत. आणि हे जे आहे आयुष्मान आरोग्य मंदिर जे आहे त्या अंतर्गत हे सेंट्रलची योजना होती, स्कीम होती, जी की चांगल्या प्रमाणे इम्प्लिमेंट झाली ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यामुळे याला आता जे आहे चांगला हिरवा कंदील भेटलेला आहे, की हे चला चांगल्या स्ट्रॉंग बेसिसवर इम्प्लिमेंट करा म्हणून. तर या ठिकाणी आता काय झालं, जिल्हा रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, तसेच जे चालू ऑलरेडी आहे उपकेंद्रामध्ये याची जी जागा आहे तर ते इन्क्रीज करा. जागा इन्क्रीज करा म्हणजे इन द सेन्स किती जागा झाल्या आहे? 5 ते 6,000 पदे. खूप मोठी पदभरती. समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी एवढी मोठी पदभरती आत्तापर्यंत झालेलीच नाही आहे. त्यासाठी ही खूप चांगली न्यूज आहे मित्रांनो. तर पहा, कारण जे आहे BSc नर्सिंग जेव्हा तुमचं कंप्लीट होतं ग्रॅज्युएशन, या ठिकाणी एक महत्त्वाची अट आहे, लक्षात असू द्या. समुदाय आरोग्य अधिकारी पद या तुम्हाला एक्झाम देण्यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग असणं खूप कंपल्सरी आहे. त्यानंतर BMS वगैरे जे आहे त्यांना पण या ठिकाणी देता येतं आणि BUMS पण त्यांना पण देतात. आणि ज्यांचं कम्युनिटी हेल्थमध्ये नर्सिंग वगैरे झालेले, कम्युनिटी हेल्थमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना पण हे देता येतं. असे 3-4 क्वालिफिकेशन आहेत त्यांना हे ॲड केलेलं आहे. आता ही खूप चांगली संधी आहे. तर यासाठी की आता हे न्यूजमध्ये आले म्हणजे ह्याची हालचाली सुरू होतील आणि लवकरात लवकर हे पण जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. ऑलरेडी जे आहे या संदर्भामध्ये जे आहे लेटेस्टवाली जे आहे CHOची जे एक प्रोसेस चालू आहे कोर्टामध्ये, ती पण जवळपास क्लिअर झालेलीच आहे. सेंट्रलने कमिटी नेमणूक केली होती की त्यामध्ये जे BHMS आहे त्यांना घ्यायचं की नाही, ते आता जे काही झालेलं घेणार की नाही घेणार ते कमिटी ठरवलेली असेल मोस्ट ऑफ द. तर जे काय आहे ते फायनल येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कळून जाईल की त्यांची पण एक्झाम आपली CHOची जी आहे ती कधी होईल. त्याच्यानंतर जर त्यांना घेतलं तर मग लगेच त्यांना एक एक्झामसाठी वेळ देतील फॉर्म भरण्यासाठी वगैरे. आणि जर त्यांना नाही घेतलं तर मग लगेच ती एक्झाम होऊन जाईल, कारण फॉर्म ऑलरेडी भरलेली प्रोसेस वगैरे झालेली आहे. ठीक आहे. तर एवढं महत्त्वाची ही माहिती होती. सर्वांना शेअर करा ज्यांचं कोणाचं BSc नर्सिंग वगैरे झालेलं आहे, कारण त्यांना हे जॉबचं अपडेट मिळणं गरजेचं आहे. कारण पहा, या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे ही कंत्राटी आहे सर्वांना सांगू इच्छितो, कारण हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना. समुदाय आरोग्य अधिकारी हे पद कॉन्ट्रॅक्टवर आहे, पण
एवढ्या स्ट्रॉंग बेसिसवर हे रिक्रुटमेंट होतं आहे म्हणजे भविष्यामध्ये याचे खूप चांगले चान्सेस आहेत. केंद्र सरकारनं एक माहिती सांगतो यामध्ये. केंद्र सरकारनं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑलरेडी जी काही समुदाय आरोग्य अधिकारी पद आहे या पदाला तुम्ही 6 वर्षांनी परमनंट करा म्हणून असं त्यांचा नियम आहे. पण हे सेंट्रलनं नियम दिलेला आहे. स्टेट नियम तेव्हा इम्प्लिमेंट करेल त्यांना जेव्हा वाटेल ते. ठीक आहे. बऱ्याच स्टेटमध्ये हे परमनंट पण झालेले आहेत पदं, बऱ्याच स्टेटमध्ये परमनंट व्हायचे बाकी येतं. त्यामुळं भविष्यामध्ये याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की बाबा आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे तर परमनंट नंतर होईल का नाही, तर लक्षात असू द्या नंतर परमनंट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून याला सोडण्याचा प्रयत्न नका करू, कारण हे एक प्रकारे तुमच्यासाठी चांगली न्यूजच आहे. ठीक आहे. अभ्यास करा, टचमध्ये राहा आपल्या चॅनलच्या, जेणेकरून जे काही अपडेट वगैरे येतं आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचं जे आहे बेल आयकन बटन दाबून ठेवा. जे बटन आहे जे दाबून ठेवल्यानंतर आपला कोणताही व्हिडिओ अपलोड झाला, ठीक आहे, तर तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच तुम्हाला जे आहे नोटिफिकेशन येते एका प्रकारे की या चॅनलद्वारे एक व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते लवकरात लवकर समजून जाईल. ठीक आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.